नमस्कार, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राधिका पवार या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज मी दाबेली बनवण्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. दाबेली बनवण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर नेसून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर कुकरमध्ये मी बटाटे शिजत करण्यासाठी ठेवलेले आहे. 2 शिट्टीनंतर ते मी काढून घेणार आहे. अशा पद्धतीने मी सर्व बटाटे कुकरमधून काढून घेतलेले आहे. मी 3 बटाटे ठेवले होते. बटाट्याचे सर्व साल काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी सर्व बटाट्याचे साल इथे काढून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एकीकडे निवडलेली कोथिंबीर, शेंगदाणे आणि बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे क्रश करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी ते क्रश करून घेत आहे. तुम्ही बघू शकता. सर्व बटाटे क्रश करून झालेले आहेत आणि आता मी कांदा चिरून घेते आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये थोडीशी मिरची टाकायची आणि त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि ते फ्राय करून घ्यायचे. शेंगदाणे फ्राय करून घेतल्यानंतर ते मी एका डिशमध्ये काढून ठेवलेले आहेत. त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, दाबेली मसाला टाकायचं, त्यानंतर हळद टाकायची, थोडीशी मिरची टाकायची आणि क्रश केलेले बटाट्याची पेस्ट त्यामध्ये टाकायचं आणि ते छान पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी मस्त ते एकजीव करून घेत आहे आणि त्यानंतर त्यावरून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि नंतर ते पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर वरतून थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि ते एकत्र करून घेतलेलं आहे. आता ही बटाट्याची चटणी एका डिशमध्ये काढून ठेवायची आहे. अशा प्रकारे मी सर्व बटाट्याची चटणी एका डिशमध्ये काढून ठेवलेले आहेत आणि त्यानंतर फ्राय केलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर एकीकडे कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे. आता यामध्ये वरतून थोडासा कांदा टाकायचा. अशा पद्धतीने मी कांदा टाकलेला आहे वरतून. त्यानंतर यामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे टाकायचे आहेत. सर्व बाजूने हे एकदम छानपणे टाकायचे आहेत. त्यानंतर वरतून कोथिंबीर टाकायची आहे. तुम्ही बघू शकता मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे वरतून. एकीकडे मी शेव घेतलेली आहे आणि ती शेवसुद्धा त्यावर टाकायची आहे. अशा पद्धतीने ही शेवसुद्धा यावरतून टाकायची आहे. मी डाळिंब सोलून घेतलेले आहेत आणि त्याचे दाणे वरतून टाकायचे आहेत. अशा प्रकारे सर्व डाळिंबाचे दाणे माझे टाकून झालेले आहेत आणि त्यानंतर मी एका साईडला पाव घेतलेले आहेत आणि एकीकडे चटणी घेतलेली आहे, एकीकडे शेव आणि कांदा घेतलेला आहे. त्यानंतर एक पाव घ्यायचा, त्यामध्ये थोडीशी चटणी टाकायची, वरतून शेव टाकायची, कांदा टाकायचा, तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुन्हा थोडीशी शेव टाकायची, डाळिंबाचे दाणे टाकायचे. अशा पद्धतीने या पावामध्ये सर्व काही भरून झालेलं आहे आणि त्यानंतर या शेवमध्ये हे असं डिप करायचं, ज्याने ही शेव सर्व बाजूने लागून जाते. त्यानंतर एक तवा घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं मी तूप टाकलेलं आहे आणि या तव्यावर
आपली दाबेली छान परतून घ्यायची। वरतून पुन्हा मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, जेणेकरून ती खूप छान लागेल। अशा प्रकारे मी ते दोन्ही साईडनी छान अशी कुरकुरीत केलेली आहे, त्यामुळे ती खायला सुद्धा खूप छान लागेल। अशा पद्धतीने माझे 2 दाबेली तयार झालेले आहेत आणि आता मी पुन्हा त्याच तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि बाकीचे उरलेले दाबेली गरम करून घेत आहेत। अशा पद्धतीने जर ते केलं तर ते खूप छान असं क्रिस्पी होईल आणि खूप खायला सुद्धा खूप कुरकुरीत लागेल। अशा पद्धतीने माझे सर्व दाबेली रेडी झालेले आहेत आणि आता वरतून मी पुन्हा थोडंसं तूप टाकणार आहेत, जेणेकरून ती खूप छान अशी क्रिस्पी लागेल। त्यानंतर दाबेलीवर थोडीशी शेव आणि डाळिंबाचे दाणे टाकून ती सर्व करायची आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी माझी दाबेली झालेली आहे। तुम्हाला माझी दाबेलीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।